कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध असणारे शंभू ऑइल मिल यांचे लाकडी घाण्याचे तेल, नॉन पॉलिश डाळी तसेच कांडपवर तयार केलेले सर्व प्रकारचे घरगुती मसाले, शंभू ऑइल आणि शंभू मसाले म्हणजे 100% शुद्धतेची हमी। कंपनीचा पत्ता शंभू ऑइल मिल, तनपुरे फार्म, पळसवाडा रोड, कर्जत। तर मग नक्की संपर्क करा तनपुरे सुपर मार्केट, कुळधरण रोड, कर्जत। मोबाईल क्रमांक 74 10 71 82 23 किंवा 95 03 26 55 55। माली मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्ता आहे। ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेचा विषय होता, त्यात मी काही विषय मांडले। तर त्यात माझी वसुंधराचं 1 कोटीचं बक्षीस मिरजगावला आलेलं होतं। तर त्या 1 कोटीचे त्यांनी काही बिलं दाखवलेले, कामं दाखवलेले। त्यात त्यांनी 50 लाख रुपयाच्या मिरजगावमध्ये लाईटी लावल्यात, त्या काय 50 लाख रुपयाच्या लावलेल्या आहेत, एकदम बोगस काम झालेलं आहे। त्यांनी नुसतं बिलं काढलेली आहेत। परत यावेळी काय म्हणाले आंदोलक पाहूया। निकृष्ट दर्जाचे आहे। माझी वसुंधरामध्ये परत घनकचऱ्याचा विषय आहे, ते एकदम निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। आता तिथं त्यांची जागा नाही, काही नाही, तरी ते तिथं कचरा टाकतात। ह्याच्यात काही ग्रामपंचायतमध्ये बोलायला गेलं तर ग्रामपंचायतमध्ये महिला सरपंच आहे सुनीता नितीन खेतमाळस। तर तिथं ग्रामपंचायतमध्ये तिचं काही चलत नाही, मॅडमचं काही चलत नाही। त्यांचे पती आहेत नितीन ज्ञानोबा खेतमाळस, हेच सगळे कारभार चालवतात। आणि कुणी विरोध करायला गेलं तर त्याला दमदाटी करणे, त्याला बोलणे, तुझ्यावर केस करीन, तुला तडीपाराची ऑर्डर काढीन, किंवा विनयभंग, महिला सरपंचाला ग्रामसभेत बोलला, विरोध का करतो तू, आम्हाला आमच्या कामात आडवं का करता। हे मिरज गावात तुम्ही आत्ता TV9 आहे, ABP माझा आहे, तुम्ही सगळं पत्रकार बांधव आत्ता मिरज गावमध्ये चालायचं। आणि काम कोणत्या पद्धतीने चालू आहे, काय चालू आहे, नुसते यांनी बोगस बिलं काढलेली आहेत। 10 लाख, 20 लाख, 30 लाख मनमानी कारभार चाललाय। ग्रामपंचायत सदस्य काही त्यात मिळून नाहीत, परत उपसरपंच, सरपंच आणि सगळ्यात महत्वाचा भाऊसाहेब साबळे भाऊसाहेब म्हणून इतकं निकृष्ट दर्जाचं काम करतो तो, आणि मनमानी बिलं काढतो, आणि काम नसलं झालं तरी बिलं काढतो। ह्यांच्यावर वेळोवेळी आपण तक्रार दिलेली आहे, BDO साहेबाकडे दिलेली आहे, आम्ही जिल्हा परिषदमध्ये देतोय, पण इथं कुणी आमची दखल घेत नाही। आज आम्ही वर्ष झाले BDO ऑफिसला तक्रार देतोय, आम्हाला 15 दिवसाला बोलली देत, महिन्याला बोलली देत। आम्ही वर्ष झाले 2024ची 15/3/2024ची आम्ही इथं येतोय, तर आज वर्ष झाले, तर आमची इथं दखल कुणी घेत नाही। मिरजगावमध्ये जी महिला सरपंच आहे तिने सगळा कारभार बघावा, त्यांनी त्यांच्या पतिदेवनी तिथं हस्तक्षेप करू नये, काय निर्णय घ्यायचे तिनेच घ्यावा, नाहीतर अन्यथा आम्ही इथं आंदोलन तर चालू आहे, आम्ही आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही। मिरजगाव ग्रामपंचायत यांच्या कारभाराच्या विरोधात आम्ही आंदोलन लावलेलं आहे। मिरजगाव ग्रामपंचायतमध्ये जे काही विकास कामच्या नावाखाली जे कामं चालली, विकास कामं नसून ही भ्रष्टाचार काम आहे। कुठल्या कामाचं इस्टिमेटप्रमाणे होत नाही, आणि शासनाचा निधी हा बोगस कुणाच्या तरी खिशात जातो, खिशे भरण्यासाठी ही कामं चालली, वैयक्तिक या ठराविक कुटुंबाच्या विकासासाठी ही कामं चालली, असा आमचा आरोप आहे। त्यातलं एक उदाहरण म्हणजे माझी वसुंधरा योजना आहे। कोट्यवधीचा निधी शासनाने दिलेला आहे, परंतु त्या निधीचा विनियोग अतिशय वाईट पद्धतीने झालेला आहे। कसल्याही प्रकारचं काम कुठेही दिसत नाही। त्याबाबतची जर माहिती ग्रामविकास अधिकाऱ्याकडे जर मागितली असता, त्याबाबतच्या कसलेही कागदपत्र उपलब्ध करून दिले जात नाहीत, आणि कागदपत्र उपलब्ध करून दिले जात नाहीत म्हणजे यात या योजनेत मोठा कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला। त्याच्यामुळं हे आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे। हा एकच विषय नसून अनेक विषय आहेत। ग्रामपंचायतच्या शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी बांधायचा विषय निर्णय ग्रामपंचायतीच्या बैठकीत केलेला होता, तर त्याबाबत सदस्यांना, ग्रामपंचायतीचे आज विद्यमान सदस्य आहेत, मी माजी सरपंच आहे, मी आता सदस्य म्हणून नाही, परंतु ज्या सदस्यांनी मागणी केली की बुवा ही कशा पद्धतीने गाळे बांधणार आहे, त्यांना ती माहिती दिली जात नाही। निव्वळ मनमानी कारभार चाललेला आहे, आणि सरपंच आणि काही सदस्यांच्या मनमानी कारभाराला पंचायत समितीचे कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी तातडीने तक्रारीची दखल न घेता त्यांना ही प्रोत्साहन देत आहेत, आणि त्यांच्या या चालढकलपणामुळेच हे ग्रामपंचायतीचे अशा प्रकारचं कारभार चाललेला आहे। म्हणून या कारभाराची संपूर्णपणे चौकशी व्हावी, आणि चौकशीतून जे काही सिद्ध होईल
त्या अहवालाप्रमाणे विस्तार अधिकाऱ्याच्या अहवालाप्रमाणे तातडीने कारवाई व्हावी अशी आमची मागणी. मी डॉक्टर गोरे पंढरीनाथ विठ्ठल, मी माजी पंचायत समिती सदस्य व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. मिरजगावच्या ग्रामपंचायतच्या अनवधी कारभाराच्या विरोधात आम्ही या ठिकाणी विद्यमान सगळे सदस्य या पंचायत समितीच्या पुढे आंदोलन करत आहोत. याचं कारण असं आहे की जो त्या ठिकाणी चाललेला सावळा गोंधळ आहे, सगळा बेकायदेशीरपणे भ्रष्टाचार त्या ठिकाणी चाललेला आहे. कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी कागदपत्र नाहीत. आम्ही सर्व सदस्यांनी गेले 4 वर्ष झालं वारंवार अनेक गोष्टीचा मीटिंगमध्ये पाठपुरावा करतो, वारंवार ग्रामसेवकांना भेटतो, BDOंना भेटतो, विस्तारित अधिकाऱ्यांना भेटतो, परंतु त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची आम्हाला माहिती दिली जात नाही. याचं कारण काय? याचं कारण असं की सगळ्या गोष्टी झाकून ठेवायच्या, दडपून ठेवायच्या. मीटिंगमध्ये देखील आता मागच्या मीटिंगला मी मुळे भाऊसाहेबांना सर्व सदस्यांनी लेखी स्वरूपामध्ये माझी वसुंधरा अभियानाचं त्या ठिकाणी पत्र दिलं होतं की आम्हाला त्या माझी वसुंधरा अभियानमध्ये जो 1.5 ते 2 कोटी रुपयाचा निधी आलेला आहे त्याचं आपण काय केलं, त्याची कुठल्या प्रकारची मीटिंगमध्ये माहिती दिली जात नाही. त्या ठिकाणी ठराव होत नाही, सदस्यांना माहीत होत नाही. परंतु भाऊसाहेब त्या ठिकाणी म्हणले मी नवीन आहे, मला काय याची माहिती सांगता येणार नाही, मग 2 दिवसांनी मी तुम्हाला माहिती देतो. 2 दिवसांनी माहिती दिली नाही. त्या ठिकाणी विस्तार अधिकारी आंधळे साहेब आले काल त्यांनी चौकशी केली असता ग्रामपंचायतीमध्ये कुठल्या प्रकारची कागदपत्र नाहीत असं त्यांनी त्यांच्या शेअरबुकमध्ये शेरा मारलेला आहे. अशा प्रकारचं पण नेमकं ही कागदपत्र गेली कुठं? 2-2.5 कोटीचा जो भ्रष्टाचार आहे ह्याची कागदपत्र ग्रामपंचायत असेल तर कोणाच्या घरामध्ये ग्रामपंचायत काय कोणाच्या बापाची आहे का? जी कागदपत्र आहेत ती ग्रामपंचायतीत सापडली पाहिजे. ते आम्हाला कुठल्या प्रकारची माहिती न दिल्यामुळं आम्ही या ठिकाणी सर्व सदस्य व ग्रामस्थ या ठिकाणी पंचायत समिती समोर आंदोलन करत आहोत. या ठिकाणी आम्हाला न्याय मिळेल अशी या ठिकाणी अपेक्षा करतो, कारण तसे विषय तर अनेक भरपूर आहेत. मिरजगावच्या गाळ्यासंदर्भात जो निर्णय झाला त्याचं कुठल्या प्रकारचं मीटिंगमध्ये विषय होत नाही, त्याची चर्चा होत नाही. डायरेक्ट झाडं तोडण्यासाठी वन विभागाला पत्र दिलं जातं. वन विभागाची परवानगी आणतात की त्या ठिकाणी आम्हाला बाजारासाठी संरक्षण भिंत बांधायची, परंतु त्या ठिकाणी गाळे बांधायचे. हा सावळा गोंधळ आहे. त्याच्यामध्ये असं म्हणतोय पत्रामध्ये की आम्हाला संरक्षण भिंत बांधायची, परंतु इस्टिमेट केले गाळ्यांचं. हे कशासाठी? त्या ठिकाणी आम्ही भाऊसाहेबांना विचारलं, सरपंचांना विचारलं, तर ते म्हणले ते आपल्याला परमिशन देत नाही. आम्हाला उलटं पालटं कशासाठी करता? जे असेल ते सभागृहामध्ये मांडलं पाहिजे, विषय समजून घेतला पाहिजे, सदस्यांना सांगितलं पाहिजे. ही आमची मागणी. गाळे बांधायला आमचा कोणाचाही विरोध नाही, परंतु जे काही तुमचा कारभार चाललाय तो एकदम अंधधुंदी कारभार चाललेला आहे, मनमानी कारभार चाललाय. ह्या कारभाराला आमचा सर्वांचा विरोध आहे. या ठिकाणी पारदर्शक कारभार व्हावा. अनेक गोष्टी आहेत या अजून कालांतराने भविष्यामध्ये आम्ही पुढे बाहेर आणणार आहेत. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या कर्जत शहरामध्ये इयत्ता 11वी व 12वी बरोबरच नीट, JEE आणि CETची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अपेक्स गुरुकुल अकॅडमीच्या माध्यमातून सुवर्ण संधी उपलब्ध आहे. निकालाची उत्तम परंपरा राखत अकॅडमीचे अनेक विद्यार्थी आज महाराष्ट्रातील नामवंत वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. प्रशस्त इमारत, अनुभवी शिक्षक वर्ग, रेग्युलर टेस्ट सिरीज, हायस्पीड इंटरनेट सुविधा, हॉस्टेल सुविधा, रोज सायंकाळी डाऊट सेशन, गेस्ट लेक्चर, डिजिटल क्लासरूम, खेळाचे मैदान, 24 तास लाईट या सुविधा माध्यमातून निकालाची उत्तम परंपरा कायम राखलेली आहे. तरी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. आमच्याकडील उपलब्ध सुविधा: इयत्ता 11वी व 12वी साठी रेग्युलर सह नीट, JEE आणि CETची तयारी, इयत्ता 10वी पास विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स, इयत्ता 12वी पास विद्यार्थ्यांसाठी क्रॅश कोर्स. आमचा पत्ता: मारुती सुझुकी शोरूम समोर, नगर रोड, कर्जत. अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर 87 97 87 17 17, 97 30 33 80 04.